या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे। पोलिसांचं जोरदार सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे। दहशतवादी हल्ला काल मंगळवारी झाला। या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। पोलिसांचं जोरदार सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे आणि तिथल्या नागरिकांना, तिथल्या पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात येत आहे। मात्र बचाव कार्यामध्ये काही अडथळे येत आहेत। तिथे थेट वाहनं पोहोचत नाहीये, त्यामुळे काल बचाव कार्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या। आता तिथले पोलीस सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये या सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचं जोरदार सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे। अनेक पर्यटन त्या ठिकाणी अडकले होते, त्यांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात आलेलं आहे। मात्र काही काळ ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तिथे वाहनं पोहोचत नसल्यामुळे बचावामध्ये अडथळे येत होते। मात्र त्यानंतर जे जखमी होते त्यांना तिथल्या श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। अनेक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। जवळपास 26 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यामधले महाराष्ट्रामधील जवळपास 6 जण आहेत। आणि आता जम्मू काश्मीरमधली सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून जोरदार सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मुळात हे दहशतवादी त्या ठिकाणी या पर्यटन स्थळावर कशा पद्धतीने पोहोचले हे देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। तर प्री प्लॅन देखील हा दहशतवादी हल्ला असावा या शक्यताही नाकारता येत नाहीये।